पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे आणि या विवेकाने जे काही फल आपल्याला तयार होईल, हा विवेक केल्याने जे काही फल तयार होईल ते फल प्राप्त करणं हा आपला उद्देश आहे। श्रीमद आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला हा एक छोटा ग्रंथ आहे। अनेक विविध प्रकारचे ग्रंथ आद्य शंकराचार्यांनी लिहिलेत, त्यातीलच हा एक ग्रंथ आहे। 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। नोदेती नास्त मेतेशा न वृद्धिम याती न क्षयम, स्वयं विभात्यथान्यानी भासयेत साधनम विना, असा हा 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे। दृश्य पदार्थ आणि दृक् यांचा विचार आपण करण्यासाठी हा ग्रंथ अभ्यास करतो आहोत। दृश्य पदार्थ जे आहेत हे काय असतात याचा मागे आपण 4 श्लोकापर्यंत अभ्यास केलेला आहे। रूपम दृश्यम लोचनम दृक् असा विषय सुरू झाला होता। म्हणजे सर्व जे डोळ्यांना दिसणारे पदार्थ आहेत ते सगळे दृश्य या कक्षेत येतात। त्याच्या मागे जेव्हा आपण मनाकडे जातो तेव्हा डोळा सुद्धा दृश्य होतो, त्याच्या मागे साक्षीकडे जातो तेव्हा मनही दृश्य होतं, असा आपण अभ्यास करत आलो होतो। या 5व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये येण्याच्या आधी 4थ्या क्रमांकाचे जे शेवटचे अभ्यास होता त्याच्यामध्ये आपण काम संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृतिदरे धीर भी इत्येवम आदिन भासेतदा चितीही असा शब्द वापरला होता। चिती या शब्दाचा अर्थ जो आहे तो चित म्हणजे ज्ञान स्वरूप असणे असा होतो आणि हा ज्ञानस्वरूप असलेला जो चित नावाचा पदार्थ आहे किंवा चिती त्याला जे म्हटलं जातं ते ज्ञान स्वरूपता या त्याच्या प्रमुख गुणधर्मामुळेच म्हटलं जातं। चिती हा शब्द चिद या अर्थाचा आहे। चिती आणि चिद हे तसे पाहिले तर समानार्थी शब्द आहेत, परंतु चिद हा शब्द आणि चिती हा शब्द यामध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असे 2 भेद तयार होतात। चिती म्हटल्यानंतर तो शब्द स्त्रीलिंगी होतो आणि चिद असं म्हटलं तर तो पुल्लिंगी होतो आणि ब्रह्म म्हटलं तर नपुसकलिंगी होतो। असा तर लिंगांचा फरक तयार होतो, कारण स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी असे शब्दांचे फरक आपल्याला माहीत आहेत। आता या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द जरी आले तरी सुद्धा कुठले शब्द एकाच ब्रह्माला वापरण्यात आलेले आहेत ते पण लक्षात येणं गरजेचं आहे। चिती या शब्दाने जो अभ्यास आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे तो अजून दृढ व्हावा यासाठी आपण पुढे हळूहळू प्रयत्न करणार आहोत। नोदेती या शब्दाने आपण सुरुवात केलेली आहे 5व्या क्रमांकाच्या श्लोकाची। नोदेती म्हणजे न उदय होणे, म्हणजे उदय न होणे। न उदेती म्हणजे उदय न पावणे। आता उदय पावणारा पदार्थ जो असतो तो आपण साधारणपणे स्थूल रूपाने मागच्या वेळेस पाहिला होता की उदय होणारे पदार्थ काय काय असतात। जेवढे पदार्थ उदय होणारे आहेत तेवढे ब्रह्म नाही आहेत, तेवढी चिती नाही आहे। जेवढे पदार्थ उदय पावताना दिसतील मग या पदार्थांचं कौतुक करत राहू नये। या पदार्थांचं कौतुक करत राहिल्यानेच आपलं वाटोळं झालेलं आहे। कोणी असो, आपण अनंत जन्म फिरायला कारणच हे आहे की उदय होणाऱ्या पदार्थांचं कौतुक। मग आपला पदार्थ असेल तर जास्त कौतुक, दुसऱ्याचं असेल तर कमी कौतुक, एवढाच फरक आहे। परंतु उदय होणाऱ्या पदार्थांमध्येच आपण रममाण आहोत आणि स्थूल पदार्थांमध्येच रममाण एवढे आहेत की सूक्ष्म उदय पावणाऱ्या पदार्थांचा थांगपत्ताच नाही। कारण कोणाचं मूल जन्माला आलं आणि कधी आलं याच्यामध्ये ज्यांना रस आहे त्यांना सूक्ष्म पदार्थांचा उदय कधी झाला आणि अस्त कधी झाला याचा विचार करण्याचं काही कारणच नाही। स्वर्गाची उत्पत्ती झाली का नाही हे आपल्याला माहीतच नाही, मृत्यू लोकातही धड काही माहीत नाही।
आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या एरियामध्ये राहतो तेवढंच आपल्याला माहीत आहे. त्याच्या पलीकडे अमेरिकेत कोण उदयाला आलं ह्याचंही आपल्याला काही माहीत नाही. उदय होणारे पदार्थ स्थूल रूपाने जर विचार केला तरी ते सुद्धा आपल्या आवाक्यात येणार नाही, एवढे उदय होणारे पदार्थ आहेत. एका क्षणाला किती उदय होतात पदार्थ हे कोणीच सांगू शकत नाही. त्यातल्या त्यात जेवढे आपल्या कक्षेत येतात आणि जे आपल्याला अनुकूल असतात त्यांच्याविषयी आपल्याला आनंद वाटतो, त्यांच्याविषयी आपल्याला सुख तयार होतं. आणि जे आपल्या आवाक्यात येत नाहीत, जे आपल्या अनुकूलतेमध्ये येत नाही त्यांच्याविषयी आपल्याला काहीच वाटत नाही. परंतु उदय होणाऱ्या पदार्थामध्येच आपण रममाण आहोत. उदय होणारे पदार्थ आपल्याला खरे वाटतात. जो पदार्थ उदयाला आला तो खरा वाटतो, जो पदार्थ उदयाला येईल तो खरा वाटतो. आणि या ठिकाणी न उदेती असा शब्द त्याला वापरण्यात आला आहे ब्रह्माला. म्हटल्यानंतर उदय पावला का, मग समजायचं तो नाही आहे. जो पदार्थ उदय पावला, एखादा म्हणला हा पदार्थ जन्माला आला, याची उत्पत्ती झाली, मग समजायचं तो कोण नाही आहे, ते ब्रह्म नाही आहे, तो भगवंत नाही आहे. भगवंत म्हटलं की तो उदय पावणारा नाही असं या पहिल्या शब्दात दिसतं. स्थूल रूपाने आपण मागील चिंतनामध्ये बऱ्यापैकी विचार केलेला आहे. आपण जर सूक्ष्म प्रपंचाचा विचार करू लागलो तर आपल्या शरीरामध्ये वेष्टीने आपण विचार करूया, समष्टीने थोडंसं आपण बाजूला ठेवू. आता सध्या आपण सुरुवातीला प्रमुख आपल्या शरीराकडे स्वतःकडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सूक्ष्म शरीरामध्ये असंख्य वृत्ती काय होतात, उदय पावतात. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणाक्षणा पालटे रंग. क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला असंख्य वृत्ती आपल्या शरीरामध्ये तयार होतात. सूक्ष्म देहामध्ये इतक्या वृत्ती निर्माण होतात, उदय पावतात. आता त्या सगळ्याच वृत्तीवर आपलं लक्ष राहत नाही. आपल्या मनामध्ये निघणारे प्रत्येक विचार, प्रत्येक उत्पात जे आहेत यावर सगळ्यांवरच आपलं लक्ष राहत नाही. त्यातले काही महत्त्वाच्याच गोष्टींवर लक्ष राहतं, सगळ्यांवर राहणार नाही. जसं सृष्टीमध्ये स्थूल रूपाने जेवढे पदार्थ निर्माण होतात या सर्व पदार्थांवर आपलं लक्ष नसतं, त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातून निर्माण होणारे कुठलेही पदार्थ असो, कुठल्याही वृत्ती असोत, या वृत्तींवर आपलं काही लक्ष राहत नाही. परंतु काही ठराविक वृत्तीवर लक्ष राहतं. ज्या वृत्तींचा प्रभाव जास्त असतो त्या वृत्ती आपल्याला त्रासदायक होऊ शकतात किंवा सुखकारक होऊ शकतात. उदय पावणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्या लहानपणापासून आत्तापर्यंतचा विचार केला होतो, किती आहे ते सांगताच येत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, नको त्या गोष्टी ज्याला काही विचारच करता येणार नाही. त्याच्यावर विचार करायचा म्हणला तर शोध लावत बसा कितीही, आपल्याला त्याचं काही गणितच करता यायचं नाही. आजपर्यंत आपल्या आतमध्ये किती वृत्ती निर्माण झाल्या हे आपण सांगू शकत नाही. नव्हे, आत्ता सुद्धा आपल्या आतमध्ये सदैव वृत्ती निर्माण होत असतात, सदैव आतमध्ये वृत्ती तयार होत असतात. प्रत्येक क्षणाला काय होत आहे, आतमध्ये वृत्ती उदय पावते. म्हणजे ही वृत्ती जी आहे, अंतःकरणातून निघणारं जे आहे ते काही ब्रह्म नाही. शरीर सुद्धा जन्माला आलं, स्थूल रूपाने आपण जेव्हा विचार केला तेव्हा शरीर जन्माला आलं म्हणजे शरीर हे ब्रह्म नाही आहे, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं. त्याच्यानंतर सूक्ष्म देहामध्ये निर्माण होणारी कुठलीही वृत्ती असो ती चांगली आहे का वाईट आहे असा इथे प्रश्नच येत नाही. कारण एखादा म्हणेल की मी चांगल्या वृत्ती जोपासीन किंवा चांगल्या वृत्तींचा उदय होण्याचा प्रयत्न करेल, आणि तसं केलं जातं. सुरुवातीला काय होतं की आपण अनंत वेळा अनंत जन्म घेतल्यामुळे ज्या गटांगळ्या खाल्ल्या त्या गटांगळ्या खायला कारण आपल्याला तमगुणच आहे, म्हणजे आपल्या आतमध्ये होणारे वाईट भावच आहेत, वाईट वृत्तीच आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. असंच आपल्याला बरेच लोक शिकवायला लागतात. आणि ते शिकवल्यामुळे तुम्ही चांगलं काहीतरी करा, चांगले विचार करा असं शिकवलं जातं. विचार कसला करायचा, चांगल्या विचारांचा उदय करा असं शिकवलं जातं. वाईट विचारांचा उदय करायचा नाही. म्हणजे आतमध्ये निर्माण होणारी वृत्ती कशी पाहिजे, चांगली. कारण की चांगली वृत्ती असेल म्हणजे चांगला भाव असेल तर काय होईल, चांगलं होईल तुमचं असं म्हटलं जातं. आणि सर्वजण तोच प्रयत्न करत असतात, आपणही तोच करतो की चांगली वृत्ती ठेवायची. आपल्या आतमधून निघणारा प्रत्येक भाव कसा पाहिजे, चांगला पाहिजे. आणि मग ते आपण वाढवत जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे चांगल्या वृत्तींचा उदय व्हावा असं आपल्याला वाटत राहतं. लोकही आपल्याला तेच शिकवतात. आणि मग कधीतरी अचानक एखादी वाईट वृत्ती तयार होते. मग आपण काय होतो, पुन्हा ढासळतो, पुन्हा हडबडून जातो, पुन्हा टेन्शन, पुन्हा दुःख तयार होतं. मग दुःख सुद्धा एक वृत्ती तयार होते. चांगला मनुष्य जो असतो त्याच्या आतमध्ये जर वाईट वृत्ती निर्माण झाली, आतून जर वाईट वृत्ती तयार झाली तर त्याला दुःख तयार होतं. अपमत म्हणजे दुःख नावाची वृत्ती तयार होते. दुःख ही सुद्धा काय अंतःकरणाचा धर्मच आहे, त्यामुळे दुःख तयार होतं. आणि जर
चांगलंच भाव त्याचा राहिला तर त्याला सुख तयार होतं. तुम्ही जर समजा चांगलेच भाव घेऊन जगत असाल तर तुम्हाला त्या काळामध्ये काय राहतं, सुख नावाचा भोग होतो, सुख होतं, सुख नावाची वृत्ती उदय पावत राहते आणि मग आपल्याला बरं वाटतं. पण अचानकपणे काहीतरी चुकीचं घडलं म्हणजे आतमध्येच विचारामध्ये चुकीचं काहीतरी घडलं तर मात्र काय होतं, आपोआप दुःख तयार होतं. म्हणजे चांगल्या वृत्ती जोपासताना वाईट वृत्ती निर्माण झाली तर दुःख, आणि चांगल्या वृत्ती जोपासल्या गेल्या तर सुख. म्हणजे सुख आणि दुःख ही सुद्धा वृत्तीच, ही सुद्धा आतमध्ये आपण भोगत राहतो. पण त्यांचा उदय करण्याचा प्रयत्न आपण रात्रंदिवस लावलेला आहे. इथं आल्यावर तुम्हाला काय वाटतं, बरं वाटतं. म्हणजे वृत्ती तुमची कशी राहते, स्थिर राहते, वृत्ती शांत राहते. म्हणजे शांत राहते म्हणजे शांत वृत्तीचा उदय, म्हणजे त्या उदय होणाऱ्या वृत्तीवर लक्ष. मग एखादा म्हणेल नाही असं करायचं नाहीये का, मग असं करावं की नाही करावं. सुरुवातीला हे गरजेचंच आहे, सुरुवातीला काय हे गरजेचंच आहे. पण आपण आता सुरुवातीचा विचार नाही करत, शेवटचा विचार करतोय, म्हणून ह्याच्या पुढचाही विषय मांडणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही डायरेक्ट शेवटच्या पायरीवर उडी मारायला लागले तरी धडपडून पडाल हेही नक्कीच आहे. परंतु माहिती म्हणून आपल्याला ग्रंथाचा पुढे विचार करत जाणं गरजेचं आहे. स्थूल फक्त विचार न करता त्याच्या पुढे सूक्ष्म विचारही करणं गरजेचं आहे. सूक्ष्म देह हा अपंचीकृत पंचमहाभूतांचा बनलेला आहे आणि अपंचीकृत पंचमहाभूतांचीच मुळात उत्पत्ती झालेली आहे. हा अपंचीकृत पंचमहाभूताचा देह कधी उदय पावला, तुमच्याकडे आहे का नाही? अपंचीकृत पंचमहाभूताचा सूक्ष्म देह आहे का नाही आहे. हा देह, हे शरीर कधी जन्माला आलं याचा तुम्ही वाढदिवस साजरा करता का नाही? लोकांनी नाही केलं, तुम्हाला वाटतं का नाही आपला करावा म्हणून? म्हणजे याचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये रस आहे. मी म्हणतो तुमचा सूक्ष्म देहाचा पण वाढदिवस साजरा करा की, ते माहीतच नाही. सूक्ष्म देह कधी उदयाला आला, तुमच्या आतमध्ये जे अपंचीकृत पंचमहाभूताचं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे, म्हणजे मन बुद्धी यांचा असलेला जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह कधी तयार झालेला आहे, त्याचा उदय कधी झाला? उदय झाला का नाही? ज्या अर्थी तुमच्याकडे हे शरीर आहे म्हणजे कधीतरी जन्माला आलंय, हे शरीर दिसतं म्हणजे कधीतरी जन्माला आलंय. तसं सूक्ष्म देह पण तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमच्याकडे मन आहे म्हणजे कधीतरी ते जन्माला आलेलं आहे. मग कधी जन्माला आलंय? मन जन्मालाच कधी आलं, म्हणजे सूक्ष्म देह जन्माला कधी आला याचा थांगपत्ता कुठं आहे? पण आलाय ना उदयाला. सूक्ष्म देह उदयाला आला का नाही? आला. कधीतरी तो उदयाला आलेला आहे, त्याचा शोध घ्या. मग एखाद्याने त्याचा शोध जरी घेतला, म्हणजे हे कधी जन्माला आलं याचा जरी शोध घेतला तर काय फायदा होणार आहे? असा काय फायदा होईल? ह्याचा शोध घेतला, हे जन्माला कधी आलं, बरोबर या दिवशी या वेळेला जन्माला आलं असं एखाद्याने म्हटलं, काय त्याच्यात फायदा झालाय? तसं सूक्ष्म देह कधी जन्माला याचा शोध लावून काय फायदा होणार आहे? उदयाला आला हे महत्वाचं आहे. उदयाला आलाय, उदय पावलाय तो. आणि जसं स्थूल देह प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रूपाने उदय पावत असतो, स्थूल देह सुद्धा काय होतो, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रूपाने पुन्हा 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 उदय पावत असतो. म्हणजे लहानपणी जे शरीर होतं ते तरुणपणी राहतं का? लहानपणाचं शरीर जे आहे आणि तरुणपणाचं जे आहे आणि ते म्हातारपणाचं, यात फरक आहे का नाही? म्हणजे प्रत्येक क्षणाला शरीरात काय होतोय, बदल होतोय. म्हणजे ऍक्च्युली उदयच होतोय, त्याचा वेगवेगळा उदय होत असतो. मोठा कालावधी घेतले की लक्षात येतो. म्हणजे म्हाताऱ्या शरीराचा उदय, आधी तहान्या शरीराचा उदय, मग बाल शरीराचा उदय, मग युवा शरीराचा उदय, मग प्रौढ शरीराचा उदय, मग म्हाताऱ्या शरीराचा उदय, असा शरीराचा उदय होतोय का नाही? जसं हे आहे तसं सूक्ष्म देहाचं पण आहे. सूक्ष्म देहाचा सुद्धा असाच उदय होत चाललाय. फक्त कालावधी जो स्थूल देहाचा आहे तो कमी आहे आणि सूक्ष्म देहाचा जो कालावधी तो जास्त आहे. सूक्ष्म देह कधी उदय पावला? कल्पाच्या सुरुवातीला कधी उदय पावला असेल, कल्प जेव्हा सुरू झाला तेव्हा ते उदय पावला. आता कल्पचा कालावधी वगैरे अभ्यास करणं फार अवघड झालं, तर तेवढा कालाची गणना करत बसण्यात सध्या आपल्याला गरजेचा विषय नाही येतो, म्हणून तो आपण विचार करत नाही. परंतु हे एक लक्षात घ्या की उदय जो आहे जसा तो कधीतरी झालेला आहे, त्याच्यानंतरही प्रत्येक क्षणाला तो उदयच पावत चाललाय. हा जो सूक्ष्मदेह आहे, या सूक्ष्मदेहामध्ये जे असलेले त्याचे अवयव आहेत, या अवयवामध्ये एक वृत्ती नावाचा भाग आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन बुद्धी चित्त अहंकार. तुम्ही फक्त वृत्तीचाच विचार करताय उदय पावलेल्या. पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे सुद्धा उदयाला चालेत. हे सुद्धा काय झालेत? हे सुद्धा उदयाला चाललेले आहेत. असं नाही की तुमचं फक्त वृत्तीच उदयाला येते.
प्रत्येक क्षणाला तुमचे प्राण सुद्धा काय होतोय, बदलतोय, उदय पावतोय. तो सुद्धा उदय पावलाय. इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रिय सुद्धा उदय पावलेली आहेत, कर्मेंद्रिय सुद्धा उदय पावलेली आहेत. हे सर्व उदयाला आलंय. म्हणजे हे सगळे नोदिती या कक्षात येत नाहीत, या कक्षेमध्ये बसत नाहीत. एखाद्याला वाटेल मन हा देव आहे की काय, मन हाच देव असं काही लोक म्हणतात. मन हाच देव आहे असं पण काही लोक मानतात. एखादा बुद्धीला देव मानेल, बुद्धीची उपासना करेल. परंतु या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की मन असो किंवा बुद्धी असो, इंद्रिय असो किंवा प्राण असो, हे सर्व उदयाला आलेले आहेत. आणि हे सगळेच उदयाला आलेले असल्यामुळे ते नो उदेती या कक्षेत बसत नाहीत. म्हणजे ते देव नाहीत, ते ब्रह्म नाहीत, ते चिती नाही. सूक्ष्म देह हा संपूर्णतः उदय पावलेला आहे, म्हणून तो या कक्षेत येत नाही. नोदेती या कक्षेत येत नाही आणि म्हणूनच तो चिती नाही. स्थूल देह सुद्धा चिती नाही, सूक्ष्म देह सुद्धा चिती नाही. या स्थूल सूक्ष्म देहावर आरोपित असलेले कुठलेही धर्म असले ते सुद्धा उदय पावलेले असल्यामुळे ते सुद्धा चिती नाही. तुम्ही कितीही या दोन गोष्टीमध्ये बदल करत राहिले तरी तुम्हाला ब्रह्म कळणार नाही, भगवंत कळणार नाही. चांगले झाले तुम्ही, फार उत्कृष्ट झाले, तर जगात फक्त नावाजले जाल. तुम्ही काय केलं, स्थूल शरीर तुमचं एकदम चांगलं व्यवस्थित ठेवलं तर लोक तुम्हाला म्हणतील वा काय मस्त माणूस आहे, एवढंच होईल. तुम्ही सूक्ष्म देह चांगला ठेवला, चांगला म्हणजे तुमच्या कल्पनेप्रमाणे किंवा जगाच्या कल्पनेप्रमाणे. जगामध्ये स्थूल देह चांगला म्हणजे काय, व्यवस्थित त्याला आंघोळ घातलेले असतील, व्यवस्थित कपडे घातले असतील की चांगला. जगाच्या प्रमाणे तुम्ही त्याला ठेवला की लोक म्हणतील हा चांगला आहे. पण ते पण गरजेनुसार, जागेनुसार बदलत असतं. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य सर्व माणसांमध्ये राहताय तेव्हा त्यांच्यासारखेच जर कपडे घातले तर बरं आहेत, बरोबर का नाही, तर लोक म्हणतील चांगला आहे. पण सर्वसामान्य माणसाची सामान्यता सगळ्यांच्या प्रमाणे जेव्हा कपडे घालत असतात तेव्हा जर तुम्ही भलतेच काही कपडे घालू लागले तर लोक काय म्हणतील हा बावळट आहे, बरोबर का नाही. म्हणजे असं चालणार नाही. म्हणजे सगळ्यांप्रमाणे तुम्ही समजा एखाद्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे सगळे भगवे कपडेधारी असले, भगवे कपडे धारण केलेले संन्यासी लोक असले, अशांमध्ये तुम्ही जाऊन राहिले आणि तुम्ही संन्यासी झाले आणि तुम्ही म्हणले नाही मी आता भगवे कपडे धारण करणार नाही, मी पॅन्ट शर्ट घालणार, तर काय म्हणतील हा विचित्र आहे. म्हणजे तिथे तसं चालणार नाही. आणि तुम्ही घरदार बायका पोरामध्ये राहताय आणि तुम्ही भगवे कपडे घालून जर फिरायला लागले तर लोक म्हणतील याचं डोकं आऊट झालंय. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा आपण स्थूल देहामध्ये सुद्धा बदल करायचा प्रयत्न करू लागतो तेव्हा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. आणि जगात असंच आहे. काय, जगात अशीच परिस्थिती आहे. आपण जेव्हा या सगळ्यात बदल करू पाहतो तेव्हा त्या बदल केल्याने आपल्याला चिती कळणार आहे का. त्या बदल करण्यामध्ये सुद्धा गरजेनुसार बदल वेगवेगळे असतात. जसं संन्यासाश्रम घेतला तर कपडे वेगळे आणि गृहस्थी असेल तर कपडे वेगळे, हे जसं आहे. सूक्ष्म देहामध्ये काय आहे, सूक्ष्म देहामध्ये साधारणपणे सर्वांना हे माहिती आहे की ज्या ज्या धर्मांमुळे आपल्याला दुःख तयार होतं ते धर्म बाळगू नयेत. पण असं होतं का, क्रोध जर असेल तर क्रोधाने वाटोळं होतं, क्रोधाने फार त्रासदायक काहीतरी पुढे भोगावं लागतं. हे सगळ्यांना जरी माहीत असलं तरी क्रोध उदय पावणार नाही का. क्रोध उदय पावतोच. क्रोध केला म्हणजे त्रास काय, किती त्रास होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा क्रोध उदयाला येतोच. म्हणून मग लोक काय म्हणतात, नाही त्या क्रोधाला काय करा, आवर घाला. शास्त्रातही असं लिहिलेलं आहे, काम क्रोध लोभ हे नरकाची द्वारं सांगितलेली आहेत आणि ते तुम्ही जर असतील तर तुम्हाला त्रासदायक आहे. पण यात काम क्रोध आणि लोभ यांचा सुद्धा काय होतोय, उदय होतोय. म्हणून ते सुद्धा चिती याच्यात येत नाहीत. मग ते संपवावेत का नाही संपवावेत, नाही, त्यांना तर शिथिल करावेच लागतात. त्यासाठीच तर बऱ्याचसा परमार्थाचा भाग आहे, त्यांना शिथिल करत राहावं लागतं. पण हे धर्मशास्त्राचा काही भाग आहे. या ठिकाणी त्यांना संपवायचं आहे, पण कसं संपवायला सांगितलं याचा आपण अभ्यास नाही करत. आपण काय करतोय, आपण सांगितलंय काम क्रोध लोभ गेले पाहिजेत, आपल्याला काम क्रोध लोभाचा तपास नाही. काम क्रोध लोभ नाश करायला लगेचच निघालो. काम क्रोध लोभ किंवा काम क्रोध लोभ मोह हे कसे तयार झाले हे कुठे माहिती आहे, हे कुठून आले, यांची उत्पत्ती कुठून आली, त्यांची जननी कोण आहे, यांची प्रमुख जननी कोण आहे त्याचा विचार नाही आणि डायरेक्ट काम क्रोध लोभ संपवायला निघाले. कारण कुठेही गेलं तर ती लोक म्हणतात नाही क्रोध करू नका बरं का, क्रोध करायचं नाही. अरे क्रोध करायचा नाही हे बरोबर आहे, पण क्रोध उत्पन्न कुठून झाला, त्याची माय कोण आहे, त्याचा बाप कोण आहे याचा शोधच नाही.
आणि क्रोध संपवायला निघाले तर तो संपत नाही असं जगामध्ये दिसतं. तर हे जे काही वाईट धर्म आहेत हे वाईट धर्म संपवण्यासाठीच परमार्थ आहे आणि वाईट धर्म संपले की परमार्थ संपला असं एखाद्याला वाटू शकतं. पण हे संपतच नाही म्हणून परमार्थही संपतच नाही. हे कधीच संपत नाहीत. किती मोठा महाराज झाला तरी त्याचा क्रोध संपेल काय? संपतच नाही. मग एखादा म्हणेल नाही नाही असं कसं, मग परमार्थात तर क्रोध संपवायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. क्रोध संपवणे हा जर परमार्थ आहे असं सांगितलंय तर मग तुम्ही क्रोध संपतच नाही असं कसं म्हणता? असा एक प्रश्न तयार होऊ शकतो ना. त्यासाठीच हा सूक्ष्मपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रोध हा उदय पावणारा आहे. उदय पावणारी वस्तू कधीही चिती नसते आणि आपल्याला चितीशी घेणं देणं आहे. आपल्याला चितीपर्यंत जायचं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, चांगले वाईट धर्म हे उत्पन्न होतच राहतील. जसं सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांचा जो खेळ आहे हा खेळ आहे तो. हे जे धर्म आहेत हे काय आहेत? या 3 गुणांचे आहेत. कारण 3 गुणांपासून पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूतांपासून हे धर्म आहेत. कारण अपंचीकृत पंचमहाभूताच्या शरीरावर हा खेळ चालतो आणि पंचीकृत पंचमहाभूताच्या शरीरावर पुढचा खेळ चालतो. आणि हे दोन्ही शरीरं जी आहेत ती पंचमहाभूत ज्या 3 गुणातून बनली त्याच्यामुळे आहेत. म्हणजे पंचमहाभूतांचा खेळ हा त्रिगुणांमुळे आहे. म्हणजे खरं पाहिलं तर हे धर्म जे आहेत हे उदयाला आले का? कारण पंचमहाभूतांचा उदय झाला म्हणून. आणि पंचमहाभूताचा उदय का झाला? 3 गुण होते म्हणून. म्हणजे 3 गुणांचा उदय झाला. आणि 3 गुणांचा उदय सदैव काय होत असतो? जसं हे शरीर जसं सदैव उदय पावत असतं वेगवेगळ्या रूपाने, त्याचप्रमाणे 3 गुण सुद्धा प्रत्येक वेळेस नवनवीन रूपाने उदयाला येतात. म्हणजे कधी सत्व रज तम यांच्यामध्ये काय होतं? बदल. प्रत्येक क्षणाला नवीन 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 असं उदयाला येतं. म्हणजे तुमच्या आतमध्ये कधी असं होणार नाही की कायमच करुणा हा भाव आहे. करुणा नावाची वृत्ती कायमच राहणार नाही. प्रत्येक वेळेस ते बदलत राहील बदलत राहील बदलत राहील. चांगला वाईट असा भाव येत राहील. म्हणजे तुम्ही वाईट भाव आला तरी काय ठेवा असं मी सांगत नाहीये. मी फक्त माहिती सांगतो तुम्हाला. ज्या कशाने तुमचं वाटोळं होतं ते करूच नका. वाईट भाव शरीरात राहिल्यामुळे जर वाटोळं होत असेल तर ते करायलाच नाही पाहिजे. वाईट जे काही असेल म्हणजे ज्याने तुमचं काहीतरी वाईट होत आहे ते तुम्ही करूच नका. हे साधं गणित आहे. परंतु जर चिती प्राप्त करायची असेल तर ते वाईटच नव्हे चांगल्याला सुद्धा सोडावं लागतंय. चांगलं वाईट पाप पुण्य या दोघांनाही गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आपण काय झालंय, आपली परिस्थिती काय, आपण फक्त वाईट संपवण्याच्या मार्गात आहे. वाईट संपवण्याच्या नादात चांगलंही आपल्याला पूर्णता मिळत नाही आणि वाईटही संपत नाही. आपलं टार्गेट काय आहे? परमार्थ करणं. म्हणजे काय? परमार्थ करणं म्हणजे वाईट संपवणे, वाईट भाव संपवणे आणि चांगला भाव तयार करणे. या परमार्थ करण्याच्या व्याख्येमध्ये बसताना आपलं असं होतंय की वाईट भाव सगळे जातच नाहीत आणि चांगलं पूर्णता तयार होतच नाही. अशामध्येच आपण अडकून गेलो कुठेतरी. म्हणजे हेही नाही तेही नाही. लोक मारायला टेकलेत परमार्थ करता करता, परंतु तरी सुद्धा त्यांचं पूर्णता असं एकही कोणी सांगू शकणार नाही की मी आता 100% चांगला भाव तयार झाला आणि 100% वाईट भाव गेला. असं होऊच शकत नाही. परमार्थ इथे संपत नाही. परमार्थ संपू शकत नाही. परमार्थ हा त्याच्या पुढे आहे. आणि आपण जसं असतो, आपण ज्या पायरीला आहोत, ज्या पातळीवर आहोत, त्याच पातळीतून आपण सगळ्यांकडेच बघत असतो. नव्हे, आपण महाराजांकडे सुद्धा त्याच रीतीने बघतो. म्हणजे आपला जो भाव आहे त्या रीतीने महाराजांकडे बघायचं. आणि मग त्याच्यात जर महाराज बसले, फिट झाले तर महाराज चांगले आहेत, आणि नाही झाले फिट तर मग वाईट आहे. महाराज असो किंवा कोणी असो, आपण जगाकडे जे बघतो ते आपल्याच चष्म्यातून बघत असतो. आपल्या चष्म्यातून जगाकडे बघितलं तर जगत हे आपल्यासारखंच जर असेल तर आपल्याला सुख आहे आणि आपल्यासारखं नसेल तर आपल्याला दुःख आहे. आणि हा चष्मा जो आहे तो स्थूल सूक्ष्म ह्या दोन्ही ठिकाणी वापरतो आपण. उदय होणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होऊ नका. उदय होणारा पदार्थ चांगला आहे का वाईट ह्याला किंमत नाही. जो उदय झालाय तो चांगला का वाईट ह्याची गणना, ह्याची मीमांसा करतच बसू नये. उदय झालाय ना, नाही तो जाऊ द्या, पुढचा विषय नाही सध्या. उदय झालाय की म्हणजे त्याच्या नादी लागायचं नाही. उदय झालेल्या पदार्थाच्या नादी लागायचं नाही. आधी स्थूल मग सूक्ष्म. नादी लागायचं नाही म्हणजे त्याचा विचार नाही करायचा. तो उदय होणार आहे का नाही होणार आहे तुमच्या हातात थोडी आहे, नाही का. सूर्याने उद्या उगवायलाच नाही पाहिजे असं जर ठरवलं तर तुम्हाला घेणं देणं काय. त्याचं धर्म आहे उगवणे, त्याची गती आहे ती ते उगवणारच आहे. तो ज्या पदार्थांचा उदय होणार आहे त्याला तुम्ही रोखू शकत नाही.
आणि लोक त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. स्थूल रूपाने आपण एवढा विचार करत नाही, परंतु सूक्ष्म आपल्या शरीरामध्ये जे उदय होणारे वृत्ती आहेत, याच्यातल्या काही उदय होणाऱ्या वृत्तींना आपण रोखत असतो, त्याचा निग्रह करत असतो. आणि हा निग्रह करावा की नाही करावा असा एक प्रश्न पुढे आहे. परंतु सुरुवातीला मात्र त्याचा निग्रह केल्याशिवाय गत्यंतर नसते. सुरुवातीला म्हणजे बराच काळ त्याला निग्रहाशिवाय पर्याय नसतो. कुठपर्यंत? जिथपर्यंत आतले विषय सूक्ष्म जे आहे ते त्याला कळत नाही तिथपर्यंत त्याला निग्रह करावाच लागेल. उदाहरणार्थ, आपल्या शरीरावर आपण जे कपडे धारण करतो हे कुठपर्यंत व्यवस्थित पाहिजे, म्हणजे शरीर कुठपर्यंत धड पाहिजे, जोपर्यंत मनाचा विषय येत नाही तोपर्यंत. जेव्हा तुम्ही सूक्ष्म देहाचा अभ्यास करू लागता तेव्हा स्थूल देहाचा विषय नाही. मग स्थूल देहाला काही फरक पडत नाही, त्याला आंघोळ घातली का नाही घातली काय. एखाद्याला सूक्ष्म देहाचा अभ्यासच नाही, तो बाहेरच्या जगतामध्ये रममाण आहे, तर त्याला मग पहिल्यांदा हे सांगावं लागतं तुझा स्थूल देह नीट व्यवस्थित ठेव, म्हणजे रोज आंघोळ कर, शुचित्व ठेव. हे कधी सांगावं लागतं? पायरी आहे ती. जेव्हा एखादा फार जनमानसामध्येच रमलेला आहे त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? रोज सकाळी लवकर उठ, आंघोळ कर, आंघोळ केल्यानंतर देवपूजा कर, उदबत्ती लाव, दिवा लाव, उपवास कर, तीर्थयात्रा कर. हे सगळं कधी करावं लागतं? जेव्हा तो फार रममाण असतो जगामध्ये तेव्हा. पण एखाद्या जर सूक्ष्म पातळीला गेला, म्हणजे त्याची बुद्धी आणि मन यांचा अभ्यास तो करू लागला, धारणा करू लागला, असं जेव्हा तो करू लागतो तेव्हा काय होतं? तेव्हा त्याने आंघोळ केली का नाही केली याने काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ, नामस्मरण एखादा करू लागला, तर नामस्मरण एखादा करायला लागल्यानंतर नामस्मरण जर तो मनात अंतःकरणात करत असेल, म्हणजे वाचेनी नव्हे, त्याने अंतःकरणात नामस्मरण सुरू केलं, तर त्याला तोंड धुवायची गरज आहे का? तुकोबांचा त्याला अभंग आहे, आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. आंघोळ न करता, तोंड न धुता सुद्धा ते, म्हणजे त्याला शुचित्व पाळण्याची गरज नाही. एखादा हरीचा भक्त व्हायला लागला तर त्याला कुठल्याही शुभ अशुभ असं काही राहत नाही, म्हणजे त्याचं शुचित्व जे स्थूल पातळीचं ते संपतं, त्याला गरज राहत नाही, त्याच्या पुढे गेलेला असतो. हे जसंच आहे तसंच त्याचप्रमाणे जेव्हा एखादा सूक्ष्म देहाच्या पुढे जातो, म्हणजे अविद्येचा विचार करू लागतो, तेव्हा त्याला स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहामध्ये असलेले जे काही उदय पावणारे त्यांचा विचार करण्याची खरी गरज नसते. पण हे केव्हा आहे? जेव्हा तो अविद्या या पदार्थाचा विचार करू लागतो तेव्हा. अविद्येचा विचार न करणाऱ्यांसाठी हे नाहीये. तुम्ही म्हणत असाल मी अविद्येचा विचार करतो, खरंच तसं असेल तर चांगली गोष्ट आहे, मग तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म देहांचा विचार करण्याची गरज नाही, तिथे होणाऱ्या उदय पावणाऱ्या पदार्थांच्या नादी लागण्याची गरज नाही. आणि तुम्ही अविद्येचा विचार खरं करतच नाही, अविद्या तुमच्या जीवाखरी लागलेलीच नाही, हे तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म पातळीवर असलेले उदय होणारे पदार्थच लक्षात आणून देतील. एखादा जरी म्हटलं की नाही मी आता अविद्येच्या नादी लागलेलो आहे, म्हणजे अविद्या काय, अविद्या म्हणजे कशी असते, अविद्येचा अभ्यास मी करतोय आणि मी अविद्येवर आहे, असं जरी एखादा म्हटला तरी सुद्धा स्थूल आणि सूक्ष्म पातळीवर निर्माण होणारे म्हणजे उदय पावणारे जे पदार्थ असतील ते त्याला दाखवून देतात तुझी लायकी काय ते, आपोआप त्याला सरळ करतात. ते आलं लक्षात? आणि सरळ करता तो एकदा ऐकला नाही, दोनदा ऐकला नाही, कधीतरी तो ऐकतोच, कधीतरी त्याला दाखवूनच देतात की तू कुठे आहेस. तुम्ही जरी म्हटलं की मी आता फार मोठा श्रेष्ठ आहे, असं श्रेष्ठ व्यक्ती असं जरी म्हटलंय, तरी कधीतरी तुमच्या अंतःकरणात अशी एक वृत्ती तयार होईल, एखाद्या वृत्तीला तुम्ही ऐकले नाही, दुसरीला ऐकले नाही, तिसरीला ऐकले नाही, तर एखादी वृत्ती अशी येईल की तुम्ही म्हणा गडबड आहे काहीतरी, म्हणजे आपलं अजून फार काम राहिलंय, असं आपोआप होईल. का? कारण तुम्ही तिथे गेलेलेच नाहीत अजून, तुम्ही इकडेच खाली आहेत, पण भ्रमाने मानता मी तिथे गेलोय. म्हणून असं एकदम तिथे जाणंही जमत नाही, म्हणून क्रमाने आपल्या अधिकारानुरूप उदय होणाऱ्या पदार्थातून बाजूला जावं लागतं. पहिल्यांदा बाह्य प्रपंचामध्ये उदय होणाऱ्या कुठल्याही पदार्थांच्या नादी लागू नका, त्याच्यात रममाण होऊ नका. नंतर स्थूल देहाच्या ठिकाणी, नंतर सूक्ष्म देहाच्या ठिकाणी, आणि त्याच्या पुढे अविद्या. अविद्या ही सुद्धा उदय पावलेलीच आहे. अविद्या सुद्धा कधी ना कधी काय झालेली आहे, जन्माला आली, म्हणूनच स्थूल आणि सूक्ष्म देह तयार झाला. अविद्या जर जन्माला आली नसती, म्हणजे अविद्या जर निर्माण झाली नसती, तर सूक्ष्म देह आणि स्थूल देह तयार झाला असता काय? तिचा कधी ना कधी जन्म झाला. अविद्येचा सुद्धा काय झाला? जन्म. आता तो जन्म भ्रमात्मक आहे, म्हणजे कल्पित आहे का सत्य आहे, हा विषय इथे सध्या नाहीये का. तसं मग पाहिलं तर स्थूल आणि सूक्ष्म देहाची उत्पत्ती सुद्धा कल्पित आहे, परंतु सध्या आपण सत्यत्वाने सगळं करतोय, म्हणून आपल्याला अविद्येची उत्पत्ती सुद्धा जेव्हा केव्हा झाली ती झाली अशी मानावीच लागते, कारण हा देह आहे.
हा देह आहे म्हणजे सूक्ष्म देह कधी नाही कधी उत्पन्न झालेलाच आहे. सूक्ष्म देह उत्पन्न झालाय म्हणजे त्याच्या आधी कधीतरी अविद्या उत्पन्न झालेलीच आहे. आणि अविद्येची उत्पत्ती, अविद्या उदय पावली म्हणजे अविद्या सुद्धा कोण नाहीये, चिती नाहीये. कारण अविद्या नोदेती नाहीये. नोदेतीमध्ये ती येत नाही, ती उदय पावलेली आहे. या अविद्येची माय जी आहे ती आहे माया. अविद्या कोणाची कुठून आली? अविद्या आली कुठून? अविद्याला यायला कारण माया आहे हे कळलं फार फार अवघड आहे. तुम्ही अविद्या लक्षात घ्या. अविद्या तुम्हाला लक्षात आल्याशिवाय अविद्येची माय लक्षात येणार नाही. अविद्येच्या संबंधाने जीव आहे म्हणजे अविद्येच्या संबंधाने जीवाची उत्पत्ती झालेली आहे म्हणजे जीव सुद्धा उदयाला आलेला आहे. म्हणून जीव सुद्धा नोदेती नाही, तो नोदेतीमध्ये येत नाही, तो चिती नाही. जीव सुद्धा, कारण जीव हा एखाद्याला वाटू शकतं की नाही जीव हाच फायनल आहे. कारण काही लोक जीवाला आत्मा समजतात आणि त्याच्यातच रममाण होऊन राहतात. कोण कशाला काय समजेल हे सांगू शकत नाही जगामध्ये. परंतु जीव जो आहे हा जीव, मग तुम्ही म्हणाल जीव ब्रह्म ऐक्य, हा तर परमार्थाचा आपला उद्देश आहे. इथून लगेच तसं ठरवता येत नाही. सगळा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय ते लक्षात येत नाही की जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काय. ज्या जीवाचं ब्रह्म ऐक्य तुम्ही करू पाहता तो जीव उदय पावलेला आहे. आणि ज्या जीवाचं ब्रह्म ऐक्य शास्त्र किंवा सद्गुरू सांगतात तो जीव कधीही उदय पावलेला नाहीये. आता असा कसा जीव असेल काय? हो, तसा जीव आहे त्याचंच. कारण ऐक्य कोणाचं संभवतं? समान पदार्थांचं ऐक्य संभवतं. भिन्न पदार्थ कधी ऐक्य पाहू शकत नाही. समान सत्ता, समान गुण यांचंच ऐक्य संभवतं. जो जीव तुम्ही विचार करताय तो प्रातिभासिक सत्तेतला आहे आणि ज्या ब्रह्माचं वर्णन शास्त्र सांगतं तो पारमार्थिक सत्तेतला आहे. म्हणून दोघांचं ऐक्य कधी होत नसतं. मग ज्या जीवाचं ऐक्य सांगताय तो जीव म्हणजे काय, हा थोडासा निराळाचा विषय. निराळाचा विषय म्हणजे तो आपल्याला करायचा, तो करणार नाही आपण असं नाही. परंतु भिन्न सत्तेतले पदार्थ कधी ऐक्य पाहू शकत नाही. ज्या जीवामुळे आपण गटांगळ्या खाल्ल्या, ज्या जीवाच्या उदयाने आपल्याला सूक्ष्म देह आणि स्थूल देह घ्यावा लागला आणि अधिक पुढे आपल्याला अनंत जन्म नको नको ती दुःख भोगावी लागली आणि तरी सुद्धा आपल्याला काहीच फरक पडत नाही. तरी सुद्धा आपण भूल देऊन, म्हणजे भूल दिलेला कसा असतो, भुलवलेला कसा असतो, असाच या जगामध्ये प्रवास करतो आहोत. आजही तुम्हाला फक्त हे एवढं 1 तासच बरं वाटेल. काहीतरी करायला पाहिजे, खरंच गडबड आहे काहीतरी असं वाटतं. पण 1 तास संपला रे संपला की तुम्ही पुढे कुठे फापलाल हे काही सांगू शकत नाही. कुठल्या दिशेने आपण जातो हे आपल्यालाच कळत नाही. 1 तास महाराज आले की किती त्यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न करणार. महाराजांनी 1 तासात किती जागेवर आणावा, बाकीचे उरलेले किती तास शिल्लक आहे तुमच्याकडे फापलायला. कुठे फापलतो आपल्यालाही कळत नाही. महाराजाला काय कळायचंय का? कळतंय म्हणजे खरं ते सांगा, खोटं काय सांगायचं. कुठे आपण जातो आपल्याला तरी कळतं का? मग महाराजाला तरी काय कळायचंय? मग 1 तासात तुम्हाला मी काय शिकवणार आहे? काय शिकवता येईल का 1 तासामध्ये? 1 तासामध्ये काय तुम्हाला सरळ करता येईल? काही सरळ करता येत नाही. म्हणून पुन्हा 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 श्रवण करत राहावं लागतंय रात्रंदिवस. जो जीव उदयाला आला तो गटांगळ्या खायला लागलाय. कारण गटांगळ्या खातोय कोण? खरं शरीर थोडी गटांगळ्या खातंय. शरीर तर 1 जन्मच गटांगळ्या खातं. हे शरीर कधी कुठपर्यंत फरफटत जातंय? ह्याची फरफट किती दिवस आहे? या शरीराची फरफट 1च जन्माची आहे. म्हणजे शरीर हे जे उदयाला आलेलं शरीर याची फरफट 1 जन्माची आहे. पण जीवाची फरफट किती जन्माची आहे? किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला. तो जीव उदयाला आलेला आहे आणि म्हणून फरफट पावतोय. फरफट त्याची लक्षात येत नाही आपल्याला. ह्याची फरफट सहन होणार नाही. खरं पाहिलं तर, नीट विचार केला तर जीवाची फरफट तर त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे. अनंत जन्म फरफट होणं हे चांगलं नाही. या जन्मामध्ये या देहाला चिकटलेल्या लोकांच्या नादी लागू नका. मोह फार वाईट असतो. या देहाला जे चिकटले तेच आपले वाटतात, तेच खरे वाटतात. याला जे नवरा म्हणतं, याला जे बायको म्हणतं, याला जे मूल म्हणतं तेच खरे वाटतात, नाही का? याला कोणीतरी म्हणेल का ना, हे माझा नवरा आहे, हे माझी बायको आहे, हे माझे मूल आहे, हे माझी मुलगी आहे, हे माझा नातेवाईक आहे? कोण म्हणतील? जे ह्याला खरे समजतात तेच. आणि त्यांना तुम्ही कवटाळून बसल्याने तुमचं काय भलं होणार आहे? काय भलं काय होणार आहे? ऐकू नका. फक्त नुसत्या ऐकल्याने मुक्त होत नसतो कधी.
नुसतं ऐकला म्हणजे कधी मुक्त कोणी झालेलं नाही. त्याच्या पुढचे मनन आणि पुढे निधिध्यास आणि पुढे तत्त्व पदार्थ शोध असा आपला क्रम आहे. म्हणून श्रवण हा काही शेवट नाही परमार्थाचा. परमार्थाचा शेवट कशामध्ये? दृग्दृश्य विवेक मध्ये आहे, म्हणजेच तत्त्व पदार्थ शोधनामध्ये. तत्त्व पदार्थ शोधन म्हणजे दृग्दृश्य विवेक. इथे शेवट आहे आपल्या विषयाचा. त्यामुळे जे लोक जीवाला आपलं म्हणतात त्यांना जवळ करा. साधू संत कशाला जवळ करतात? जीवाला. साधू संतांना काय पाहिजे असतं आपल्याकडून? काय पाहिजे असतं? जीव. जीव घेतली या उणे चालो निधीसी साजणे. जीव पाहिजे. आणि जगातल्या लोकांना काय पाहिजे? ज्यांच्यामध्ये आपण 24 तास रममाण आहोत, ज्यांचं आपल्याला सगळंच गोड वाटतंय, ज्यांचं आपल्याला सगळंच गोड वाटतं, त्यांना काय पाहिजे आपल्याकडून? आपल्याकडून काय पाहिजे? जीव पाहिजे आपला. आपल्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. या शरीराकडून व्यावहारिकरित्या जेवढे काही सुख मिळेल, पैसा, कष्ट, हे सगळं पाहिजे. हे सगळं बंद होऊ द्या. मग बघा, झाल्या हीन शक्ती नाके डोळे गळती, सांडोनी हा पळती रांडा पोरे. कोणी थांबत नाही. मग याची शक्तीहीन होऊ द्या. मग बघा कोण म्हणतात का आता राहू दे म्हणून, ते म्हणतात आता मरू दे, ते लवकर गेलं तर बरं आहे. म्हणजे जो जीव आहे त्या जीवाशी काही घेणं देणं नाही. हे तुम्ही मारायला टाकल्यानंतर ओळखून उपयोग होणार नाही. जेव्हा शरीर धडधाकट आहे, तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखील. जेव्हा शरीर तरुण आहे, जेव्हा शरीर रोगाने ग्रस्त नाही, नव्हे रोगाने ते ग्रस्त आहेच, पण रोग जेव्हा उदय पावलेला नाही, असं ज्ञानदेवांनी 13व्या अध्यायात लिहिलेलं आहे की जेव्हा रोग उदयाला आलेला नाही, बाहेर पडला नाही, तेव्हाच हे ओळखून घ्या. कुठे 13व्या अध्यायात लिहिलं ना? जेव्हा रोग बाहेर पडले नाही, त्याचे रोग याचे बाहेर पडले नाहीत म्हणजे रोग याला आहेतच. शरीर जन्माला आलं तेव्हाच रोगाने व्यापलेलंच आहे त्याला. म्हणून ते जोपर्यंत स्थिर आहे, झोपलेले आहे, तोपर्यंत खुशी मानू नका. सिंह झोपलाय आणि म्हणून त्या गुहेत जाऊन एकदा फेरफटका मारून आला म्हणून पुन्हा जाण्याची डेअरिंग करू नका, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. तसं इतक्यापर्यंत मस्त चाललं तुमचं संसार, आता पुढे सुद्धा असंच चालेल अशा गैरसमजात राहू नका. उद्या तुमच्यावर काळ झडप घालायला तयार आहे, असं शास्त्र सांगतं, असं साधू संत सांगतात. इतके गाफील राहू नका. असं समजू नका की उद्या आपल्याला काळ खाणार नाही. जीव जो आहे तो उदय पावला हे कळणे इथपर्यंत आपली बुद्धी झाली पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे जीव उदयाला आलाय. अरे जीव जर उदयाला आला असेल तर त्याच्या पुढचेही जर उदयाला आले नसतील काय? आणि जर हे दोघे उदयाला आलेले आहेत, ते नोदिती या कक्षात जातात, जीव सुद्धा नोदिती कक्षात जातो, तर कशाची चिंता करताय? नोदितीची चिंता करावी की उदितीची चिंता करावी? म्हणजे कशाचा विचार करावा? चिंता करावी म्हणण्यापेक्षा विचार कशाचा करावा? नोदितीचा करावा का उदितीचा करावा? नोदितीचा विचार करण्यासाठी आपण इथे जमलो आणि आपण विचार करतोय उदितीचा, मग कसं होईल? मग जमणार नाही. आपल्याला जे काम करायचंय ते नोदिती हे आहे. आपल्याला आपलं जे लक्ष आहे ते काय आहे? नोदिती. उदेती होणाऱ्या पदार्थामध्येच आपण रममाण राहणे योग्य नाही. स्थूल सूक्ष्म नव्हे, जीव सुद्धा, जीवात सुद्धा रममाण राहू नये. परंतु आपण दुसऱ्याच्या जीवात रममाण राहत नाही, आपण आपल्या जीवात रममाण राहतो. पण काही काही लोक दुसऱ्याच्या जीवातही रममाण होतात. जीव टिकला पाहिजे. काय झालं पाहिजे? जीव खालास व्हावा म्हणजे जीव नष्ट व्हावा का जीव राहावा? काय व्हावा जीवाच? जीव संपावा का जीव संपू नये? काय वाटतं? जीव संपला पाहिजे. संपला पाहिजे म्हणजे उदय पावलेला आहे. संपला पाहिजे म्हणण्यापेक्षा तो उदय होणारा या कक्षेमध्ये असल्यामुळे त्याच्यापासून आपण बाजूला गेलो पाहिजे. त्याच्यात रममाण राहायला नको, त्याच्याही पुढे गेलं पाहिजे. त्याच्या पुढे माया जी आहे, ही माया शिवाची उत्पत्ती करते. मायाच्या संबंधाने शिव आणि अविद्येच्या संबंधाने जीव, म्हणून शिवाची उत्पत्ती कारण आपण शिव या पदाचा विचार, जीव याच ठिकाणी आपल्याला काही कळे ना, तर शिव हे पद कधी लक्षात द्यायचं? जीवच शिव होत असतो, पण जीव शिव होण्यासाठी फार अधिकार लागतो. त्यासाठी अविद्या नष्ट व्हावी लागते आणि मायामध्ये तिचा बदल व्हावा लागतो. अविद्या जेव्हा माया या परिणामाला येते किंवा अविद्या जेव्हा माया रूपाने प्रगट होते,
तेव्हा तो जीव शिव या रूपाने प्रगट होतो. आणि जेव्हा मायाच पुन्हा अविद्या रूपाने प्रगट होते तेव्हा तोच शिव पुन्हा जीव होतो. आणि तीच अविद्या जेव्हा सूक्ष्म स्थूल देहावर येते तेव्हा आपण सुखी दुःखी राम देशपांडे असं होतो. असा एवढा उदय झालेला आहे. म्हणजे स्थूल प्रपंचापासून तर शिव या ठिकाणापर्यंत सगळे उदयच पावलेले आहेत. म्हणून एवढे सगळे नोदेती या कक्षेत येत नाहीत. मग या सगळ्यांच्या नादी लागू नाही. या सगळ्यांच्या नादी लागू नका. या सगळ्यांच्या नादी लागलं तर आपलं काहीच भलं नाही. आता सध्या विचार करायला लागलो तर एकदम आपण एवढा सगळा विचार केला परंतु एकदम तिथे जाता येणार नाही. पण एवढं लक्षात ठेवावं की शिव हा उदय पावणारा असल्यामुळे, जन्म होणार असल्यामुळे, जेथुनी उत्पन्न हे तिन्ही देव, म्हणजे त्या देवांची सुद्धा काय झाली आहे, उत्पत्ती झाली. म्हणून त्यांचाही आपल्याला उपयोग नाही. कारण उदय होणारा पदार्थ आपण पाहतच नाहीये. आपल्याला उदय होणाऱ्या पदार्थांना चिती असं म्हटलेलंच नाहीये. मग देव सुद्धा जिथून उत्पन्न झाले, तर कुठून उत्पन्न झाले तो अभ्यास वेगळा आहे. परंतु उत्पन्न झाले ना, उदय पावले का, मग तो पदार्थ आपण अभ्यास करत नाही. आपल्याला जो पदार्थ अभ्यास करायचा आहे तो नोदेती आहे, तो उदय पावत नाही. उदय न पावणारा पदार्थ आपण पाहतोय. म्हणजे शिव उदय पावतो म्हणून शिवाशी आपल्याला घेणं देणं नाही. जीव उदय पावतो, जीवाशी घेणं देणं नाही. सूक्ष्म देह उदय पावतो, सूक्ष्म देहाशी घेणं देणं नाही. स्थूल देह उदय पावतो, स्थूल देहाशी घेणं देणं नाही. त्याच्यावर असलेले सगळे आरोपित धर्म सुद्धा उदयाला येतात म्हणून त्यांच्याशी घेणं देणं नाही. मग आपल्याला घेणं देणं कशाशीच घेणं देणं नाही का, असं एखादा विचार नाही. आम्हाला नोदेतीशी घेणं देणं आहे. कारण लोक आज लगेच म्हणतात अरे तुम्हाला कशाशीच घेणं देणं नाही, मग तुम्ही काहीच हो, काहीच जे नाही असं जे ठिकाण आहे, काही नहोनी असं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणाचाच आपल्याला विचार करायचा आहे. तेच नोदेती या शब्दाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. नोदेती या शब्दाने ज्याचा उल्लेख केला तो आपल्याला लक्षात येण्याच्या आधी आपल्याला उदय पावणारे पदार्थ लक्षात घेतले पाहिजे. कारण उदय पावणाऱ्या पदार्थांनाच नोदेती आहेत असं समजणारे लोक जगात आहेत. म्हणजे जे उदय पावतात तो देव नाही असा इथे अभ्यास आहे. चिती कशाला म्हणतात, चिती म्हणजे उदय न पावणारी, नोदेती. आणि जगामध्ये लोक भ्रमाने फसवणूक म्हणून काय होतंय, जे उदय पावले त्यातल्याच कशाला तरी एखाद्याला ते म्हणतात की चिती म्हणजे भगवंत आहे. म्हणजे काही लोक कशाला भगवंत म्हणतात, देव म्हणतात, दगडालाच देव म्हणू लागले. काही लोक दगडाला देव म्हणू लागले. असं प्रगती करत 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 एखादा शिवाला सुद्धा देव म्हणतो. परंतु हे सगळे इथपासून तिथपर्यंत हे देव नाहीयेत. म्हणजे ही चिती नाहीयेत, हे ब्रह्म नाहीये. मग एखादा म्हणेल मग करावं काय आपण नक्की, तुम्ही हे सगळे ब्रह्म नाही, हे नोदेती नाहीत, हे नोदेती नाहीत याचा निर्णय लावत जा. मग जो नोदेती आहे तो लक्षात येईल. नोदेती लक्षात येण्यासाठी काय करावं लागतं, जे उदेती आहे म्हणजे जे उदयाला येतात त्यांचा निर्णय लावावा लागतो. जसं ताकाचे अंश फेडणे है ना, कशाचे अंश फेडणे, ताकाचे अंश फेडणे याचं नाव लोणी, लोणी काढणे याचं नाव काय, लोणी काढणे. त्याचप्रमाणे हे जगताचा जेव्हा उदय होणाऱ्या पदार्थांचा आपण विचार करतोय तेव्हा आपल्याला काय उदयाला येणार आहे, नाही काय प्राप्त होणार आहे, नोदेती प्राप्त होणार आहे. काय लक्षात येणार आहे, जसं पाण्यावरचं शेवाळ बाजूला केलं म्हणजे काय लक्षात येणार आहे, त्याचे जे शुद्ध पाणी आहे ते लक्षात येणार आहे. शुद्धता लक्षात यायची असेल म्हणजे शुद्ध पदार्थ जो लक्षात यायचा असेल तर त्याच्यावरचा जो आरोपित पदार्थ आहे तो लक्षात घेणं गरजेचे आहे. उदय पावणारे सर्व पदार्थ हे आपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला नोदेती पदार्थ लक्षात येणार नाही. म्हणून उदय न पावणारा पदार्थ कुठपासून कुठपर्यंत याचाच निर्णय लावणे म्हणजे परमार्थ आहे आपला. आपला परमार्थ काय, आपला परमार्थ म्हणजे भगवंत प्राप्ती करणे नव्हे. खरा परमार्थ आपला काय, भगवंत प्राप्ती करणे हा खरा परमार्थ नाही. भगवंत प्राप्त आहे. काय, भगवंत हा प्राप्त आहे हे कळून घेण्यासाठी आपला परमार्थ आहे. म्हणजे परमार्थाची सूक्ष्म व्याख्या काय आहे, कारण आपण बऱ्याच वेळा असा विचार करत असतो की भगवत प्राप्ती भगवत प्राप्ती असं आपण म्हणतो. परंतु सूक्ष्मपणे जर विचार केला तर अजून त्याच्यात असं लक्षात येतं की भगवंत प्राप्त करणे हा आपला परमार्थ नसून भगवंत प्राप्त आहे हे कळून घेणं हा आपला परमार्थ आहे. आणि हे कधी लक्षात येईल,
या ठिकाणी नोदेती या शब्दाने आपण अभ्यास करत असल्यामुळे भगवंताचं एक स्वरूप नोदेती आहे. काय? नोदेती म्हणजे तो अजन्मा आहे. अजन्मा म्हणजेच नोदेती. अजन्मा, अज किंवा त्याला काय म्हणतात? अज. ज म्हणजे जन्मने, अ म्हणजे नाही, म्हणजेच नोदेती. अज हे भगवंताचं लक्षण आहे. मग ते लक्षण लक्षात ठेवल्याने भगवंत लक्षात येत नाही. परमार्थ कसा करावा हे कळलं पाहिजे ना. काही लोकांनी लक्षात ठेवलं, पाठच करून ठेवलं, अजर अमर. काय करून ठेवलं? पाठ करून ठेवलं. अज तो जन्मत नाही, तो अजन्मा आहे हे पाठ केलं. पाठ केल्याने लक्षात येत नाही. अजन्मा लक्षात ठेवल्याने अजन्मा लक्षात येणार नाही. तर कशाने लक्षात येईल? उदय होणाऱ्या पदार्थांचा मीमांसा केली, त्याचा विचार केला, म्हणजे कुठला कुठला पदार्थ जन्मण्याच्या कक्षेत येतो ह्या सगळ्यांचं नैती 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 म्हणजे नेती 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 असं तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला जो सापडेल, सापडेल म्हणजे जो खाली राहील, जो शेष राहील तो ऋषिकेश आहे. उरला तो अवघा हरी. आणि दुजे खंडे जरी, दुजे खंडे म्हणजे यांचा खंडन करणे, खंडन करत चालणे. हा नाही, हा नाही म्हणजे नयती. नयती म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. कुठपर्यंत नाही? नोदेती कुठपर्यंत? जेवढे जेवढे उदय होणारे आहेत तेवढ्यांना नोदेती ठरवता येत नाही. जे जे नोदेती आहेत ते उदेती होऊ शकत नाही. जे जे उदय पावतं ते नोदेती असत नाही, ते नोदेती असू शकत नाही. आणि म्हणूनच आपण याचा विचार करतो आहोत की उदय पावणारा पदार्थ काय, कुठला आहे. आपण नोदेतीमध्ये अडकलेलो आहोत काय? नोदेतीबद्दल आपल्याला कल्पनाच नाही. नोदेती या पदार्थाविषयी आपल्याला काहीच माहित नाही. आपण कशात अडकलेलो आहे? उदय होणाऱ्या पदार्थांमध्ये अडकलेलो आहे. आणि परमार्थ करायला लागलो. लोक म्हटले की भगवंताचं ज्ञान करून घ्या, भगवंत प्राप्त करून घ्या, म्हणून आपण काय करायला लागलो? भगवंताचं ज्ञान करू लागलो काय? नाही. आपण काय करायला लागलो? जे उदय पावणारेच पदार्थ आहेत त्याच्यातलेच कोणाला तरी लेबल लावून टाकलं, स्टिकर लावला की हा देव आहे, आणि त्यालाच भजू लागलो. एक कागद घेतला त्याच्यावर चित्र काढलं विष्णूचं आणि त्यालाच देव समजू लागलो. एक दगड घेतला त्याला मूर्ती बनवली विष्णूची आणि त्यालाच देव म्हणू लागलो. आपण काय केलंय बघा. आपण ज्याला देव समजतो तो देव उदय पावणाऱ्या पदार्थांना समजू लागलो. दगडाला मूर्ती पण देऊन. मग तुम्ही म्हणाल हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मग ते आधी कारणरूप चालतंय सगळं या जगामध्ये. ही सृष्टी चालायची म्हणजे असंच व्हावं लागणार नाही का? निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय? दगडाला आकार देऊन त्याला देव म्हणणे इतके आपण काय आहोत? दगडाला आकार देऊन. दगडच मुळात जन्माला आला म्हणजे जो आधी उदय पावला त्याला पुन्हा मूर्ती रूपाने उदयाला आणलं आणि मग त्याला आपण देव समजू लागलो. आणि ते खरं समजू लागलो म्हणजे नुसतं काही खेळ म्हणून नाही, म्हणजे फक्त टाइमपास म्हणून नाही की लहान मुलं जसा खेळ मांडतात पण एका क्षणात मोडतात, तसं आपलं नाहीये. आपलं काही एका क्षणात मोडायला तयार आहे का? तुम्ही खेळ मांडला खरा पण मोडायची तयारी कुठे आहे? मोडायची तयारी नाही, नुसती मांडायची तयारी आहे. उदय करण्याची इच्छा आहे, अस्त करण्याची इच्छा नाहीये. मग तिथे तरी सरळ राहावं का नाही? तिथे तरी खरापणे दाखवावं का नाही? ज्या दिवशी तुम्हाला मांडण्याची इच्छा आणि मोडण्याची इच्छा अत्यंत सहज होईल तेव्हा तुम्ही शिवपदापर्यंत जाऊ शकाल. शिवपद असं पद आहे की मांडणं आणि मोडणं याच्यात त्याला काहीच वाटत नाही. सहजतेने जो करू शकतो तो शिवपदावर जातो. आता इथपर्यंत जाणं हे फार नंतरची गोष्ट आहे. तिकडे जावं की नाही हा दुसरा भाग आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा नोदेती या पदार्थाचा विचार करायला निघालो तेव्हा आपल्याला नोदेती पदार्थाचा विचार कधीही करता येणं शक्य नाही, हेच पहिल्यांदा लक्षात घ्यावं. मग काय करता येईल? मग काय सोडून द्यावं सगळं? नाही. जे उदय पावणारे पदार्थ आहे त्यांचा विचार करावा. जेवढे उदय पावणारे आहे त्यांना वजा करत जावं. कट 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 म्हणजेच नैती नैती. म्हणून नेती नेती असे शब्द वापरण्यात येतात. श्रुती मातेने काय सांगितलंय? नेती नेती. म्हणजे नेती नेती म्हटल्यानंतर लोकांनी म्हणलं काय नाही त्याला ते कळत नाही, ते कळण्याच्या कक्षेत येत नाही असं लोकांनी त्याचे अर्थ लावून टाकले. काय नेती नेती म्हटलं की लोक म्हणले तो कळत नाही, देव कळण्याच्या कक्षेत येत नाही. काही तर म्हटले देव नाहीच, कळतच नाही. म्हटलं आहे याची शंका,
निर्माण झाली, नाही का? दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही, चाखा म्हटलं तर चाखता येत नाही, पहा म्हटलं तर पाहता येत नाही, अनुमान करा तर अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणू येती रे. मग त्याचा अनुमान करता येणार, म्हणजे कुठल्याही रीतीने तो गळीच उतरत नाही, कुठल्या रीतीने हाताला लागत नाही. मग अशा रीतीने असल्यामुळे तो नाहीच म्हणा ना, असं काही लोक म्हणू लागले. तर अशा रीतीने नोदिती या शब्दाविषयी फारच मोठा विषय आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या, आपला जो परमार्थ सुरू आहे याच्यामध्ये आपण नोदिती हे शिल्लक राहणार आहे. नोदितीला ना आपण प्राप्त करायला निघालोय आणि नोदितीला ना आपण ओळखायला निघालोय. नोदितीला आपल्याला ओळखायचं नाही, नोदितीला आपल्याला प्राप्त करायचं नाही. उदय पावलेले पदार्थ नोदिती नाही हे ठरवायचंय. काय? कारण एखादा पुत्रालाच आत्मा समजतो का नाही? पुत्र वै आत्मा नामासी, पुत्रालाच आत्मा समजतो. तुम्ही म्हणाला आम्ही नाही बरं का, असं समजू नका. पुत्राला तुम्ही आत्मा समजता का नाही हे तुमचं तुम्हाला माहिती नसेल तर महाराज तुम्हाला दाखवून देऊ शकतात. पुत्राला आत्मा समजणारे लोक आहेत, वित्ताला आत्मा समजणारी आहे. वित्त, पुत्र, कलत्र या सगळ्यांनाच आत्मा समजणारे आपण आहोत. म्हणून हे कुठल्या कृपेने तुम्हाला याच्यातून बाहेर पडता येईल हे सांगता येत नाही. अरे जिथे आपण पुत्र पुत्री यांच्यातूनच बाहेर पडू शकत नाही, तिथे जीव शिव हे पद फार लांबची गोष्ट. हे उदय पावणारे फार लांबचे राहिले. करणार कधी तुम्ही? करणार कधी? पुढच्या जन्मात? पुढच्या जन्म मनुष्य थोडी येणार आहे. रममाण होऊ नका, संसारामध्ये रममाण होऊ नका, उदय पावणाऱ्या पदार्थात रममाण होऊ नका, रममाण होऊच नका. कुठल्या कृपेने आपल्याला नोदिती लक्षात येईल हे सांगू शकत नाही. नोदिती शिल्लक कुठल्या कृपेने राहील हे सांगता येत नाही. सगळं गेलं की नोदिती राहते. उपाधी उभयता शेवटू जेत विचारिता ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. ह्या सगळ्यांचा जिथे उदय पावणारा पदार्थ हे सगळे गेले की मग काय खाली राहील? मग कोणालाही विचारायची गरज नाही. तुम्ही फक्त उदय होणाऱ्या पदार्थांचा निर्णय लावत चला. त्यासाठी फक्त माझा उपयोग आहे. मी काय तुम्हाला ब्रह्मप्राप्ती करून देणार नाही आहे. तुम्हाला काय भगवंताची प्राप्ती करून देणारा मी नाही आहे. भगवंत तुम्हाला प्राप्त आहे, पण ज्या कशामुळे तुम्हाला तो प्राप्त नाही असं वाटतंय ते म्हणजे उदय पावणारे पदार्थ. मग उदय पावणाऱ्या पदार्थांचा निर्णय लावत चला. काय करा? उदय पावणाऱ्या पदार्थांत बदल केल्याने नोदिती कळत नसतं. हे लोकांना लक्षात न आल्यामुळे उदय पावणाऱ्या पदार्थातच बदल करत चालले. ते काय करतायत? बदल करत चालले. म्हणजे आधी हा कपडा घालत होते तर उद्या दुसरा घालतील. म्हणजे आधी सफेद कपडे घालत होते तर काय करतील? भगवा घालतील. आधी पॅन्ट शर्ट घालत असतील तर धोतर शर्ट घालतील. यापेक्षा वेगळं काय करणार आहेत? म्हणजे उदयच पावणाऱ्या पदार्थांमध्ये बदल करणे याला लोक परमार्थ समजतात. आधी तो फार क्रोधिष्ट होता, आता प्रेमाने गोड गोड बोलतो आणि लोक त्याला समजतात फार मोठा महाराज झाला तो. अजिबात त्याला क्रोध येत नाही. म्हणजे उदय पावणाऱ्या पदार्थात बदल करणाऱ्याला महाराज समजतात, नोदिती कळणाऱ्याला नाही. नोदिती कळलंय का मग तो शिव्या देणारा महाराज असला तरी बरोबरच आहे. अत्यंत कुठल्याही प्रकारचा विचित्र व्यवहार करणारा असेल तरी सुद्धा तोच बरोबर आहे. म्हणजे त्याच्याकडून तो काही करत असेल, काही त्याला उदय होणाऱ्या पदार्थांमध्ये बदल करणारा हा नोदिती कळणारा नसतो, नोदिती शिल्लक राहिलेला नसतो. पण आपल्याला वाटतंय काय? आपली दृष्टी काय आहे? कशावर आहे दृष्टी? आपली दृष्टी याच्यावरच आहे की उदय पावणाऱ्या पदार्थात आपल्याला वाटतंय तसा बदल केलाय का त्याने. म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की क्रोध हा उपयोगाचा नसतो, मग क्रोध नसणाऱ्या महाराज आपल्याला आवडतात. आपण याचा विचारच करत नाही की त्याचा नोदिती शिल्लक आहे का. नोदिती शिल्लकचं आपण महाराजांकडे कसं पाहावं? महाराजांकडे या रूपाने पाहावं की त्यांची नोदिती शिल्लक आहे का. म्हणजे उदेतीचा त्यांनी निर्णय लावलाय का नाही. सगळे उदेती हे पूर्व दुराग्रह आहेत आपले. शिवपदापर्यंत सर्व उदेती पदार्थ काय आहेत? दुराग्रह आहेत आपले. आणि हे दुराग्रह जाण्यासाठी काय करावं लागेल, कुणाची कृपा कशी संपादन करावी लागेल हे काही सांगू शकत. नोदिती मध्ये बदल करणे म्हणजे परमार्थ नाही. कशामध्ये? उदेतीमध्ये. नोदितीमध्ये नाही. उदेतीमध्ये बदल करणे याचं नाव परमार्थ नसून उदय पावणारा पदार्थ नोदिती नाही हे कळणं याला परमार्थ असे म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? उदय पावणारा पदार्थ नोदिती म्हणजे देव म्हणजे भगवंत नाही. म्हणून महाराज जर रागावले, भयंकर रागावले तुमच्यावर आणि धोपटलं तुम्हाला धरून, असं होत नाही. पण समजा
समजा धोपटलं तर म्हणावं का आता या महाराजाचं पुन्हा तोंड बघणार नाही, असं म्हणू नये. का? कारण महाराजांचा क्रोध निर्माण होणं हे काय, उदय पावणारा पदार्थ आहे, तो संपुष्टात येणार आहे. आणि महाराज जर प्रेमाने बोलले तरी काही गर्वाने फुगून जाऊ नये की महाराज माझ्याशी फार चांगलं वागतात, कारण तो सुद्धा काय आहे, उदयच पावलेला आहे, उद्या क्रोध येईल, मग काय करणार. म्हणून महाराजाने क्रोध करो किंवा प्रेमाने जवळ करो याच्यावरून महाराजांची परीक्षा करू नये. महाराजांची परीक्षा याच्याने करू नये, म्हणजे अशा रूपाने महाराजांची अपेक्षा करू नये. अशा रीतीने अपेक्षा करावी की ज्यांना नोदिती शिल्लक आहे का. म्हणजे भगवंत जो कोणी असेल, जो कोणी आपल्याला कृपा करणारा असेल, त्याला मनोभावे जीवभावे असाच आपण विचार करत राहावा, अशीच प्रार्थना करत राहावी की बाबा रे, ज्याचं नोदिती शिल्लक आहे त्याने मला लाथा घातल्या तरी माझी तिथे श्रद्धा असू दे, तू मला वाचव. कारण त्याला आपण लीन झाल्याशिवाय, गयावया केल्याशिवाय या जगामध्ये काय खरं आणि काय खोटं सांगू शकत. तो जो कोणी आहे, म्हणजे नोदिती जे काय आहे, या नोदितीला प्रार्थना करणं, मनोभावे जीवभावे. राम देशपांडेंनी केली तरी चालते, राम देशपांडेने करो, बुद्धीने करो, मनाने करो, जीवाने करो, शिवाने करो, कोणाची चालतो, ऐकतो. कोण? नोदिती. ऐकतो म्हणजे ऐकतो पण ऐकत नाही, न ऐकता ऐकतो आणि सर्व फल देतो. म्हणून त्याला जर आपण प्रार्थना केली की बाबा रे, ज्यांचं नोदिती शिल्लक आहे, काय, ज्यांचं नोदिती शिल्लक आहे अशा महाराजांचा संग मला होऊ दे, अशा महाराजांची माझ्याकडून सेवा होऊ दे, त्यांची माझी कुठल्याही प्रकारे त्यांची अवहेलना होऊ नये, यासाठी तू माझ्यावर काय कर, कृपा कर. अशी आपण त्याला सदैव प्रार्थना करत राहावी. म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तरही सांगतो काय करायचंय, तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे. परंतु आपण हे नक्कीच असं करू नये की उदय पावणाऱ्या पदार्थांच्या नादी लागावं. नुसती प्रार्थना करत राहिले आणि उदय पावणाऱ्या पदार्थांच्याच नादी लागत राहिलो तर जमणार आहे का? हे जमणार नाही. उदय पावणाऱ्या पदार्थांचा निर्णय लावत चला. उदय पावला ना, मुलगा जन्माला आला की त्याला म्हणायचं तू मरणार आहेस, त्याच्यात काय ना, तुझ्या काय नादी लागायचंय. काय म्हणावं, जन्माला आलं, उदय आला झाला ना, त्याला म्हणायचं की बाबा रे, तू उदय पावलायस, तू नोदिती कक्षातला नाहीस, त्यामुळे आहे तर असू दे, गेला तर जाऊ दे. म्हणजे मुलगा असला तर काय म्हणायचं, असू दे, नसला तर निघ. नवऱ्याला पण काय म्हणायचं, आहे तर राहा नाहीतर जा. बायकोलाही म्हणायचं आहे तर राहा, जायचं तर जा. संपत्तीलाही म्हणायचं आहे तर राहा नाहीतर जा. म्हणजे करोडाच्या संपत्ती असल्या तर असू द्याव्या आणि नसल्या तर भिकारी म्हणून राहा, काही फरक पडत नाही. रस्त्यावर फुटपाथवर जगा, भिक्षा मागून खा, काही फरक पडत नाही त्याने. म्हणजे भिकारी म्हणून जगा किंवा श्रीमंत म्हणून जगा, याला किंमत नाहीये काहीच. तुमच्याकडे बायको असो का नसो, नवरा असो का नसो, मुलं बाळा असो का नसो, हे सगळे उदय पावणारे पदार्थ आहेत. या उदय पावणाऱ्या पदार्थांच्या नादी लागू नका. आणि आपण त्यांच्याच नादी लागलोय आणि त्याच्यातही आपल्याला ज्याच्यातून सुख मिळतं. म्हणजे पैसा वाढले की सुख मिळतं, गरिबी आल्यावर सुख मिळेल काय, म्हणून गरीब व्हावं वाटत नाही, पैसाच मिळवत राहावा असं वाटतं, खूप पैसा झाला पाहिजे. मुलगा जवळ असला म्हणजे सुख मिळेल असं वाटतं, म्हणून मुलगा कधीच दूर जाऊ नये असं वाटतं. नवरा जवळ असेल म्हणजे सुख मिळेल असं वाटतं, म्हणून नवरा कधी जाऊ नये असं वाटतं. बायको जवळ असेल म्हणजे सुख मिळतं, म्हणून बायको कधी जाऊ नये असं वाटतं. हे जे भाव हे का आलेत, कारण ते उदेती हा शब्द लक्षात आलेला नाही आपल्याला. उदेती आपल्याला लक्षात आलेलं नाही. उदेती लक्षात आलं नाही म्हणजे नोदेतीशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला उदेतीशी घेणं देणं आहे. तुम्हाला जर उदेतीशी जर घेणं देणं आहे, तुला नोदेती कोण तुम्हाला कळून देईल? ज्याला ज्याच्याशी घेणं देणं आहे. सृष्टी कशी आहे, सृष्टीची रचना कशी आहे, तुम्हाला ज्याच्याशी घेणं देणं आहे ते तुम्हाला मिळणार कमी अधिक प्रमाणात. तुम्हाला घेणं देणं कशाची आहे, उदेती पदार्थाशी घेणं देणं आहे. मग तुम्हाला नोदेती कसं कळेल? तुम्ही उदेतीशी घेणं देणं ठेवूच नका. उदेतीशी घेणं देणं ठेवायचं नाही, म्हणजे नोदेती तुम्हाला आपोमत कृपा करेल. आपोमत नोदेतीशी घेणं देणं तयार होईल आपोमत. आता इथे बसलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळीवर उदेतीशी घेणं देणं ठेवणार आहे. सगळेजण एकाच पातळीच्या उदेतीशी घेणं देणं ठेवणारे आहेत असं मी म्हणत नाही. तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळीच्या उदेतीशी घेणं देणं ठेवताय. पण आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय, कुठपर्यंतच्या उदेतीपर्यंत लक्ष ठेवू नये, इथपासून तिथपर्यंत. म्हणजे स्थूल पदार्थापासून, स्थूल प्रपंचापासून तर शिव या अत्यंत सूक्ष्म अशा पदापर्यंत सुद्धा, कारण ते सुद्धा उदय पावणारा असल्यामुळे
आपण त्या पदार्थापर्यंत लक्ष ठेवायचं नाही, त्याच्याशी घेणं देणं ठेवू नये. असले तर असू दे, नसले तर नसू दे, हा भाव दृढ पाहिजे. काय आल्या गेल्याची जो से न करी, म्हणजे आला तर ये, गेला तर जा, असं पक्क पाहिजे. हे ऐकण्यापुरतं नाही, खरंच पाहिजे तसं. आधी स्थूल पदार्थापासून सुरुवात करा, मग सूक्ष्म, मग कारण आणि मग महाकारण. यांच्यावर जर सुरुवात केली तर मग नोदितीपर्यंत आपण जाणार. आणि हे कधी करायचंय? आत्ताच. किती वेळ लागते याला? कदाचित एकच क्षण लागतो. डोळ्याची पापणी एवढा क्षण लागतो. डोळ्याची पापणी हलवली एवढीच वेळ लागते कदाचित. आणि कदाचित कोट्यावधी जन्म झाले तरी होत नाही. म्हणजे हे कधी होईल, कसं होईल, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवा. तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही जसं ठरवाल तसं होणार आहे. तुम्ही ठरवायचंय. त्याच्यासाठी जे मार्गदर्शक लागतात किंवा सद्गुरू लागतात, योग्य शास्त्र आपल्या हातात असावं लागतं, हे जे आहे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर नोदेती पदार्थांमध्ये रस असेल तर तुम्हाला महाराज कसे काय भेटतील? तुम्ही नोदेती पदार्थांमध्ये रस ठेवत नाही, उदेती पदार्थांमध्ये रस ठेवता. म्हणजे उदय पावणाऱ्या पदार्थात जर तुम्ही रस ठेवताय तर महाराज तुमच्याकडे कसे येतील? तुम्ही म्हणाल बरं आहे, महाराज येत नाही, आम्हाला तेच वाटतं महाराजांनी येऊच नये, महाराजांनी आमच्याकडे येऊ नये असं जर वाटत असेल तर याला कारण काय? कारण उदय पावणाऱ्या पदार्थाशी आपल्याला घेणं देणं राहतं. म्हणून तुम्ही उदय पावणाऱ्या पदार्थांशी घेणं देणं ठेवाल तर तुम्हाला या विषयावर काही गोडी राहणार नाही आणि नोदितीशी काही घेणं देणं राहणार नाही. उदय पावणारा पदार्थ हा फार वाईट असतो. का? कारण तो नोदिती नाहीये. आता हे सांगूनही तुम्हाला जर कळत नसेल, कारण मी एवढं सांगितलं नोदिती 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 सांगण्यासाठी उदेतीचा मी एवढा अभ्यास सांगितला, हे सांगून जरी कळत नाही तर आद्य शंकराचार्य म्हणतात की बाबांनो, जो नोदिती असतो तो नास्त असतो, म्हणजे त्याचा अस्त होत नाही. म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये काय आहे, जो उदय पावतो तो अस्त पावणार. अरे बाबांनो, आता तरी सावध व्हा. ज्या उदय पावणाऱ्या पदार्थांना आपण खिळून राहिलो, सोडायला तयार नाही, फोटो टांगून रडत राहतो. मेला माणूस तर अस्त झालेल्या पदार्थांचा फोटो टांगून, फोटोकडे पाहून पाहून आठवण काढून काढून रडत राहतो. किती काळ रडशील? मग रडू नये काय? लोक म्हणतील बावळट आहे, नालायक माणूस आहे. अरे लोकांकडे तू जगामध्ये नालायक ठरला तर भगवंताला जवळ होशील. जो जगात नालायक आहे तो भगवंताच्या कामाचा आहे, जो जगाच्या कामाचा आहे तो भगवंताच्या कामाचा नाही. तुम्हाला कोणाच्या कामाचं राहायचं ते बघा. आपण कोणाच्या कामाचे राहावं, आपल्याला जगाशी घेणं देणं नाही. तुम्ही मला शिव्या द्या, मला जर तुमच्या शिव्याने दुःख होत असेल तर मी तुमच्या कामाचा आहे. तुम्ही मला चांगलं म्हणा, मला जर बरं वाटत असेल तर मी तुमच्या कामाचा आहे. पण तुम्ही शिव्या द्या नाही तर चांगलं म्हणा, मला याच्याशी काहीच घेणं देणं नसेल तर मी कोणाच्या कामाचा आहे? तर मी भगवंताच्या कामाचा आहे. तुम्ही निंदा किंवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. म्हणजे तुमच्या चांगलं आणि वाईट म्हणण्यावर माझा परमार्थ अवलंबून नाहीये. जो पदार्थ उदय पावतो तो अस्त पावतो. मग अस्त पावणाऱ्या, नाश पावणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होणं याला काही शहाणपण म्हणता काय? जे पाणी नदीतून वाहून जाणार आहे त्या पाण्यावर आनंद मांडण्यात अर्थ काय? समुद्राच्या काठाला मोठा बंगला बांधला वाळूचा आणि समुद्राची कुठलीही लाट त्याला संपू शकते, हे जर एखाद्याला कळलं तर त्या बंगल्यामध्येच तो जर गुरफटून राहत असेल तर त्याला शहाणं म्हणावं काय? जे वाहून जाणार आहे, कशाने? प्रारब्धाच्या गतीने जे वाहणार आहे, त्याच्या पूर्व कर्माच्या गतीने जे वाहणार आहे, म्हणजे अस्त पावणार आहे, त्या उदय पावलेल्या पदार्थामध्ये आपण रममाण व्हावं का? याला विवेक म्हणता येईल काय? मग तो पदार्थ कुठलाही असो, जो पदार्थ आपल्या पूर्व कर्माच्या गतीने वाहून जाणार आहे, म्हणजे अस्त पावणार आहे, हे शरीर सुद्धा, देह जावो अथवा राहो, हे शरीर सुद्धा, या शरीराच्या बाहेर पडलेले सर्व पदार्थ सुद्धा उदेती, शिव या पदापर्यंत सगळे उदेती आणि म्हणून सगळे अस्त पावणारे आहेत. आणि सगळे अस्त पावणारे असल्यामुळे, आणि त्यांची अस्त पावण्याची वेळ कधी आहे? त्याच्या पूर्व कर्माच्या गतीवर येते. मग तसं जर आहे तर आपण त्या पदार्थांमध्ये रममाण व्हावं की नाही व्हावं? पण होतोय ना. होतोय का होतोय? कारण हा विषय आपल्याला कोणी सांगत नाही, आपल्याला माहित नाही. उदय पावणारे, अस्त पावणारे, नोदिती, नास्त हे विषयच कोणाला माहित नाही. याचा विचार करण्याइतकी आपल्याला वेळ नाही, हीच भूल आहे. याचा विचार करण्याची सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून माझ्या 1 तासाच्या या चिंतनाने
तुमच्यामध्ये फार मोठा बदल होईल असं मी काही मानत नाही, असं मी अजिबात मानत नाही. आणि म्हणून मी सुखी आहे. नाहीतर मी जर असं मानत असतो की काय आता त्यांना चिंतन सांगितलं, आता सगळे सुधारतातच, बरोबर सगळे नोदी तिकडेच येतात, असं जर मी मानू लागलो तर मला दुःखाला सामोरं जावं लागेल. मला असं वाटेलच की अरे अरे काय झालं, मी एवढं चिंतन कळवळीने सांगितलं. पण मला माहित आहे तसं होणार नाही, कारण मी फक्त 1 तास बोलतो आणि तुम्ही मात्र उरलेले किती तास? आठवड्याचे 7 दिवस आहेत. 7 दिवसातला एका दिवसात 24 तास आहे. 24 गुणिले 7 एवढे जे तास होतात त्याच्यातला 1 तास मी तुमच्याशी बोलतोय. उरलेले बाकीचे एवढे तास तुम्ही उदेती पदार्थामध्ये रममाण आहात, त्यांच्या अस्ताचा तुम्ही विचार करेना. तुम्ही असं चिरंतनच आहेत असं वाटतंय, मरेल असं वाटतंय का? आपण कोणाला तरी वाटतंय ते बसले आपण मारणार आहोत, म्हणजे हे शरीर सोडावं लागणार आहे असं वाटतंय? किती दृढपणे आपल्याला वाटतंय की आपण इथेच अजून काही 10-20 वर्ष काहीच होत नाही आपल्याला, असं वाटतंय की नाही दृढपणे? असे म्हणणारे काल भेटले आज नसतात. असं समजू नका की तुम्ही सगळेजण इथे कायमचे चिरंतन राहणार आहात. काल भेटलेला उद्या नसतो. म्हणून अस्त होणाऱ्या पदार्थांमध्ये त्याचं मुळात काय आहे? उदय आहे. तो उदय पावला म्हणून अस्त पावतो. आणि म्हणून अस्त पावणारा पदार्थ कधीही रममाण होण्याच्या लायकीचा नसतो. म्हणजे तो पदार्थ आपण हाताळू नये काय? त्या पदार्थामध्ये आपण त्याचा उपयोग करावा की नाही करावा? या उदय पावलेल्या पदार्थाला अस्त आहे आणि अस्त पावणारा पदार्थ आपण वापरू नये असं मी सांगितलेलं नाही. तर तो पदार्थ वापरावा, पण कशासाठी वापरावा? तो यासाठी वापरावा की तुमचा जो दुराग्रह आहे हा घालवावा. म्हणजे देहाचा उपयोग काय करावा? शरीरे साधले परब्रह्म. शरीराचा उपयोग, शरीर हे उदय पावणार आहे, शरीर हे अस्त पावणार आहे, पण त्याचा उपयोग आपल्याला परब्रह्म साधण्यासाठी किंवा परब्रह्म शिल्लक राहण्यासाठी व्हावा. तसा होत असेल तर तो पदार्थ आपल्याला मान्य आहे. मग हे शरीर असो किंवा तुमच्याकडे असलेला पैसा असो किंवा तुमच्याकडे असलेले वित्त, पुत्र, कलत्र काही असो, तुमच्याकडे जे काही आहे त्याने जर तुम्हाला परब्रह्म कळत असेल तरच त्या उदय पावलेल्या आणि अस्त होणाऱ्या पदार्थांचा तुम्ही खऱ्या रीतीने, योग्य रीतीने उपयोग केला असं म्हणता येईल. म्हणून तुम्ही असलेले पदार्थ टाकून द्या, नसलेले पदार्थाच्या पाठीमागे धावा असं मी तुम्हाला काही सांगत नाहीये. पण जे पदार्थ तुमच्याकडे उदय आणि अस्त या कक्षेमध्ये येतात त्या पदार्थांचा तुम्ही सदुपयोग करून घेऊ शकता आणि तुम्हाला खाली नोदेती आणि नास्त हा पदार्थ शिल्लक ठेवता येऊ शकतो. असं करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याकडे असलेलं सर्वस्व काय करावं लागेल? आपल्याला अशा कामाला उपयोगाला आणता येईल की ज्या उपयोगाने आपल्याला खाली नोदेती हा पदार्थ शिल्लक राहील. अशा रीतीने आपण नोदेती या पदार्थाचा विचार केलेला नाही, उदय पावणाऱ्या पदार्थांचा विचार केला, जेणेकरून आपल्याला खाली नोदेती शिल्लक राहील. म्हणून हा जो माझा विषय आहे हा नोदेती सांगणारा नसून नोदेती शिल्लक ठेवणारा विषय आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.